बंगाली भाषिक अंकिता राज पंडित हिला मराठी निबंध स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे राज्यभर जल्लोष साजरा करण्यात आला होता। मात्र याच मराठी भाषेचा गुणगौरव आपल्याकडे किती होतो हे आपल्यालाच माहीत आहे। परप्रांतीय विद्यार्थिनी मराठी भाषेवर आपले प्रेम दाखवत डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल मधील अंकिता वनमाली राज पंडित हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून आपले मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे। जिल्हा परिषद बुलढाणाकडून जल जीवन मिशन अंतर्गत 2023-24 साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेसाठी अंकिताने 5 पानाचा निबंध स्वच्छ अक्षरात लिहून पाठविला। या निबंधाला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाला असून अंकिताला पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र व 11,000 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले। अंकिता ही मूळ परप्रांतीय बांगलादेशी पश्चिम बंगाली असून हिचे वडील सोनाराच्या दुकानामध्ये सोनाराचे काम करतात। त्यांच्या घरी कोणालाही मराठी भाषेचा म सुद्धा माहीत नाही। घरची भाषा बंगाली असून पुसटशी हिंदी भाषेमध्ये ते आपले व्यवहार करतात, परंतु मराठी भाषा यांना तीळ मात्रही समजत नाही। याचमध्ये अंकिता राज पंडित हिने श्री शिवाजी हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत आहे। यावेळी तिने मराठी भाषा बोलायला लिहायला शिकली। यामध्ये तिला मराठी भाषेची आवड निर्माण झाली। याबद्दल आपण तिच्यासोबत या विषयावर चर्चा केली। त्यावेळेस ती म्हणाली की अंकिता, तू बंगाली भाषिक असून सुद्धा निबंध स्पर्धेमध्ये मराठी निबंध स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकावर आली, तर तुला मराठी भाषेवरचं जे प्रभुत्व आहे तर प्रभुत्व मिळवण्यासाठी किंवा प्रभुत्व तुला इतकं आहे तर याबद्दल तू कोणाला श्रेय देऊ शकते? आमच्या शिक्षकांना। अच्छा, तुझे जे मराठी भाषेचे शिक्षक आहेत त्यांना। तुला मराठी भाषा बोलण्यासाठी अशी काही अडचण येत होती का पहिले काही? हो, पहिल्या शाळेत येत होती। हां, आता क्लिअर बोलते। मग ही भाषा तुझ्या घरामध्ये तुझ्या आई बाबा यांना समजते का? नाही, पप्पाला समजते, आईला नाही समजते। अच्छा, तर तू एक याच्यामध्ये बोललेले आहे की बा तुला मराठी भाषा लिहिणे वाचणे हे खूप आवडते, तर ही तुला म्हणजे अशी प्रेरणा किंवा उत्सुकता कशी वाटते मराठी भाषेबद्दल? मराठी भाषा खूप गोड आहे म्हणून मला ती खूप आवडते। अच्छा, मला मराठी बोलायला, लिहायला, वाचायला खूप आवडते। कित्येक वेळी मैत्रिणीशी बोलताना आई माझ्या तोंडाकडे पाहते, तिला माहीत नसते मी काय बोलत आहे, तेव्हा तिला बंगालीमध्ये भाषांतर करून सांगावे लागते। अच्छा, आता हे जे तू बोलले तर हे बंगाली भाषेमध्ये कशी बोलू शकते? की तुझ्या आईला येत नाही, तू मुलींना बोलते, तर मग आई तुझ्या तोंडाकडे पाहत राहते काय बोलते म्हणून, मग नंतर मला तिला भाषांतर करून सांगा। नहीं, आप ये जो मराठी में बात करते अभी जो आपने बताया, तो वो आपके मम्मी को आप या फिर बंगाली में क्या कैसा बात करेंगे? वो আমি আমার ফ্রেন্ডের সাথে কথা বলছি, स्कूल लिए কথা বলছি, पढ़ा लिए কথা বলছি, ऐसे ट्रांसलेट करके बोलते। अच्छा, ऐसा ट्रांसलेट कर बोलते। तो अभी कितने भाषा आते? 4 भाषा, मराठी, हिंदी, इंग्लिश और बंगाली मातृभाषा। अच्छा, तेरे पापा क्या करते? सोनार में काम करते। अच्छा, ठीक आहे। तर आपल्या श्री शिवाजी हायस्कूल विद्यालयामधील बंगाली भाषिक अंकिता राज पंडित ही जिल्ह्यामधून द्वितीय क्रमांकामध्ये निबंध स्पर्धेत मराठी निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय आली। तर आपण परप्रांतीय विद्यार्थिनी मराठी भाषेवर इतकं प्रभुत्व ठेवून जिल्ह्यातून निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावर येते, याबद्दल आपण काय म्हणू शकता? नमस्कार, मी प्राचार्य रवींद्र दशरथ आखाडे, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोणगाव। तर खूप सुंदर प्रश्न विचारला जमीलबाईंनी की मराठी विषयामध्ये ज्याची मातृभाषा मराठी नाही अशा प्रकारच्या एका विद्यार्थिनीने जिल्ह्यामधून द्वितीय क्रमांक आणला। जल जीवन मिशनच्या माध्यमातून ही सदर परीक्षा घेतली गेली होती। या परीक्षेचं प्रथम बक्षीस 21,000 रुपये होतं आणि द्वितीय बक्षीस जिल्ह्यामधून 11,000 रुपये होतं। तर आमची विद्यार्थी कुमारी अंकिता वनमाली राज पंडित या नावावरूनच आपल्याला कळेल की ही एक बेंगाली मुलगी आहे। तिच्या घरामध्ये संपूर्ण बेंगाली भाषेचाच वापर होतो, परंतु मुलगी अत्यंत चाणाक्ष आहे। ती जवळपास 5वी पासूनच आमच्या शाळेमध्ये तिने प्रवेश घेतलेला आहे।
परंतु शिक्षकांकडून तिला मिळालेलं वारंवार मार्गदर्शन, त्याचप्रमाणे तिच्या स्वतःमध्ये जो प्रज्ञाशोध आहे, स्वतःची जी आकलन शक्ती आहे ती खूप सुंदर आहे. जवळजवळ चार भाषांवर तिचं स्वतःचं प्रभुत्व आहे. ती घरामध्ये बेंगाली बोलते, तिच्या आईला मराठी अजिबात कळत नाही आणि अत्यंत सामान्य आणि कष्टाळू कुटुंबामधली ही मुलगी आहे. तिचे वडील एका सोनाराच्या दुकानामध्ये दागिने घडवण्याचं काम करतात, परंतु कुठल्याही प्रकारचं परिस्थितीला आड न येऊ देता ही मुलगी सातत्याने प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी होते. चित्रकला स्पर्धा असेल, हिंदी परीक्षा असेल, NMMS एक्झाम असेल, अशा प्रकारच्या सर्व शाळेमध्ये होणाऱ्या उपक्रमांमध्ये ती सहभागी असते आणि म्हणून तिचं खरंच खूप खूप कौतुक करावंसं वाटतं. या ठिकाणी मला तिचं खूप कौतुक करावंसं वाटतं की परिस्थितीवर मात कशाला म्हणतात, तर अंकिताकडून हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघून परिस्थिती म्हणजे नाईलाज नसतो, तर परिस्थितीवर मात करून आपण आपल्या जीवनामध्ये यश संपादन करणं ही अत्यंत तिच्याकडून शिकण्यासारखी बाब आहे. त्याचप्रमाणे मराठी विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःचं आत्मचिंतन करावं की एक बेंगाली विद्यार्थी मराठीसारख्या विषयामध्ये जिल्ह्यामधून द्वितीय येतो आणि आपण मराठी भाषिक असूनसुद्धा आपण मागे आहोत. आज मराठीला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठीचा डंका संपूर्ण जगामध्ये वाजत आहे. मराठीचे संमेलनं, साहित्य संमेलनं हे विदेशातही सुद्धा होतात आणि महाराष्ट्रामध्ये तर होतातच. तर अशा प्रकारचं वाङ्मय मोठं 2000 वर्षापासूनचा ज्या भाषेला इतिहास असतो त्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो आणि अशी आपली ही मराठी भाषा. आणि या भाषेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी स्वतःची मातृभाषा आहे म्हणून तिला टाळू नये, तिला कमी दर्जा देऊ नये, अशी मला या प्रसंगी आपणा सर्वांना विनंती करावीशी वाटते. धन्यवाद. श्री शिवाजी हायस्कूल, डोणगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील मराठी या विषयामध्ये की ज्या मुलीचा जी मातृभाषा असते ती मातृभाषा नसतानाही मराठी या विषयामध्ये तिने प्रावीण्य प्राप्त केलं आणि तिला 11,000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. यामध्ये एक नवलाची गोष्ट ही आहे की एका मुलीला की जिला मराठीचा कोणत्याही प्रकारचा गंध नव्हता, बंगाली समाजाची मुलगी होती ती, आणि ती पश्चिम बंगालमधली विद्यार्थिनी आहे आणि ती महाराष्ट्रात येऊन मराठी या विषयामध्ये तिनं एवढं मोठं प्रावीण्य मिळवलं. ही एक अभिमानास्पद आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, परंतु अशी थोडी खंत वाटते की या निबंध स्पर्धेमध्ये एखाद्या मराठी विद्यार्थ्याचा नंबर यावा, परंतु त्या परीक्षेमध्ये अंकिता पंडित ही पश्चिम बंगालची विद्यार्थिनी, हिनं महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेचं नाव आणि शाळेचं नाव उज्ज्वल केलं. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आमच्या शाळेतील विद्यार्थिनी अंकिता पंडित ही मराठी निबंध परीक्षेमध्ये जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे. त्याबद्दल आमच्या शाळेला तिचा खूप अभिमान आहे आणि तिने आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. त्याबद्दल देखील आम्हाला स्वतः संपूर्ण शाळेला, शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, आमच्या संस्थाचालकांना देखील तिचा अभिमान आहे. खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी ती मूळ बंगाली भाषिक आहे. तिच्या घरामध्ये मराठी भाषा ही बोलली जात नाही आणि तिला एवढं मराठी भाषेचं बोलण्याचा सराव पण नाही. पण इयत्ता 5वीपासून ती आमच्या शाळेमध्ये तिने प्रवेश घेतलेला आहे आणि ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ती गणली जाते. त्याचबरोबर ती एक जिद्दी मुलगी आहे, चिकाटी आहे, अभ्यासाची वृत्ती तिच्या मनामध्ये आहे आणि
एक बंगाली भाषिक असूनसुद्धा मराठी भाषेवर तिचं प्रभुत्व आहे, त्याबद्दल आम्हाला तिचं खूप कौतुक वाटते. भविष्यात आज तिला 4 भाषा येतात, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि तिची मातृभाषा बंगाली. भविष्यामध्ये तिच्या करिअरमध्ये ती विदेशी भाषा देखील शिकेल अशी मला खात्री आहे आणि त्यामध्ये देखील ती प्रावीण्य मिळवेलच आणि तेव्हा देखील आम्हाला तिचा अभिमान राहील, आमच्या शाळेला तिचा अभिमान राहील. सर, आजकाल म्हणजे आपण असं पाहतो की मराठी ज्यांची मातृभाषा आहे ते मुलं हिंदी, इंग्लिश या भाषेवर जास्त प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मागं पुढं करतात. कारण बंगाली विद्यार्थिनी असून सुद्धा म्हणजे बंगाली मूळची बंगाली असलेली विद्यार्थिनी हिनं म्हणजे आपली भाषा सांभाळून मराठी भाषेमध्ये प्रभुत्व मिळून जिल्ह्यामध्ये दुसरी आली. तर आपण या आपल्या इथलचे जे स्थानिक मातृभाषिक आहेत किंवा म्हणजे ज्यांची मातृभाषा मराठी आहे, तर अशा विद्यार्थ्यांना किंवा मग अशा विद्यार्थ्यांना काय सांगू शकता? खरं पाहता घरामध्ये मराठी ही मातृभाषा बोलली जाते आणि मला तर असं वाटतं की आईवडिलांनी म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मराठी भाषेसाठी आपल्या मुलांकडे त्यांनी आग्रह धरला पाहिजे. आता काही पालक असे आहेत की ते घरामध्येच मुलांशी इंग्रजी बोलतात आणि इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतानुसार हे चुकीचं आहे. आपली मातृभाषा मराठी आहे आणि त्यांनी मराठीतूनच विद्यार्थ्यांना बोलायला पाहिजे आणि मराठीतूनच त्यांनी अभ्यास करायला सांगायला पाहिजे. ठीक आहे, अभ्यासक्रम इंग्रजी आहे, तो भाग वेगळा आहे, परंतु आईवडिलांनी देखील आपल्या मुलांना मराठी भाषेचं महत्त्व समजून सांगायला पाहिजे आणि आपली मातृभाषा ही मराठी आहे त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे.